आणि आता बातमी आहे ठाकरे बंधूंची। मुंबईमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी सुरू असताना नाशिकमध्ये संयुक्त मोर्चा निघाला। महापालिका निवडणुकीआधी कार्यकर्ते जमिनीवर कसे एकत्र आले पाहूया। ठाकरे बंधू एकत्र आले, दोन नेते एकत्र आले आणि कार्यकर्ते एकत्र आल्यावर हा महाराष्ट्र यापुढे फक्त ठाकरेंच्याच मागे जाईल। अरे ये तो शिव आंधी है, ये तो शिव आंधी है, तूफान आना बाकी है। मुंबईत ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी सुरू असतानाच नाशिकमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा संयुक्त मोर्चा निघाला। नाशिक महापालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत ड्रग्ज आणि कायदा सुव्यवस्थेवरून ठाकरे बंधूंचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले। अधिकृतपणे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होण्याआधीच नाशिकमध्ये महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचीही झलक दिसली। नाशिक महापालिका एकत्रितपणे ताब्यात घेणार असं संजय राऊत म्हणाले। आता काय व्हायचं राहिलंय? दोन भाऊ एकत्र आले। हा तुमची समस्या मी आज ऐकणार आहे। दोन महाराष्ट्राचे बंधू एकत्र आले, ठाकरे बंधू एकत्र आले, दोन नेते एकत्र आले आणि कार्यकर्ते एकत्र आल्यावर हा महाराष्ट्र यापुढे फक्त ठाकरेंच्याच मागे जाईल, हा सुद्धा नाशिकनं संदेश दिलेला आहे। नदीचं मूळ आणि ऋषीचं कुळ कधी विसरलं जात नाही। अरे ये तो शिव आंधी है, ये तो शिव आंधी है, तूफान आना बाकी है। अब तो शिव झाकी है, बहुत कुछ बाकी है। दोन बांधवांच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मोर्चा काढला तर अख्खं नाशिक शहर दणाणून गेलं। ठाकरे बँड स्वप्नारांना हा इशारा आहे आणि म्हणून इथं सुरुवात आहे। आता फक्त नेते मंडळी आणि कार्यकर्ते झालेत। सन्मान्य राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे साहेब जर एकत्र उतरले तर तुमचं काय होईल त्याचा विचार तुम्हीच करा। नाशिकमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने मोर्चात सहभाग घेतला आणि त्यानंतर संजय राऊत, बाळा नांदगावकर, मुख्यमंत्री फडणवीस आणि सरकारवर तुटून पडले। जनतेचा आक्रोश जेव्हा रस्त्यावर उतरतो तेव्हा काय होतं तर नेपाळ होतो, बांगलादेश होतो। हा इशारा द्यायसाठी हा मोर्चा। आता त्या शिंदे गटाचे लोक आयुक्ताला भेटायला गेलेत, मुंबई पोलीस आयुक्ताला, माझ्या विरुद्ध गुन्हा दाखल करा का। त्यांचं म्हणणं आहे मी म्हणाले महाराष्ट्राचा नेपाळ होईल। अरे झालेलाच आहे। नेपाळमध्ये लोक रस्त्यावर का उतरले? त्याचं कारण नाशिकमध्ये प्रचंड भ्रष्टाचार। ज्या नाशिकला दत्तक घेतलं होतं त्या नाशिकला काय मिळालं? खड्डे मिळाले, एमडी सारखे ड्रग्स कॉलेजच्या आजूबाजूला टपरीवर मिळायला लागले। दिले काय ते सांगा। ज्या श्रीराम प्रभूंच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे। एक वची एक पत्नी बोलणारा असणारा आमचा राम प्रभू, त्यांच्या या नाशिकमध्ये हनी ट्रॅप होतो। काय चाललंय? आता फक्त नेते मंडळी आणि कार्यकर्ते झालेत। सन्मान्य राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे साहेब जर एकत्र उतरले तर तुमचं काय होईल त्याचा विचार तुम्हीच करा। संजय राऊत यांची आधी ब्लड टेस्ट करून घ्यावी। संजय राऊत यांनी गांजा ओढून ते या ड्रग्सच्या विरोधी मोर्चामध्ये आलेत का याची टेस्ट आधी मनसेच्या नेत्यांनी करून घ्यावी आणि नाशिकचा कायापालट करण्याचं काम, नाशिकला महाराष्ट्रातलं सर्वोत्कृष्ट शहर करण्याचं काम हे देवाभाऊंच्याच नेतृत्वात केलं जाणार आहे। उभाटा गट सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत कारण संजय राऊत यांच्या कारभाराला ते वैतागलेले आहेत। ठाकरे बंधूंची युती पक्की मानली जाते। अधिकृत घोषणा बाकी असली तरी एकत्र आंदोलनं सुरू झाली। म्हणजेच आगामी महापालिका निवडणुकांमध्ये महायुतीला ठाकरे बंधूंचं आव्हान असेल असं चित्र आहे। दिनेश दुखंडेसह
चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।